एकीकडे नांदूर मध्यमेश्वर धरणातून 16,000 क्युसेकचा विसर्ग सुरू असल्यानं पाण्याने अक्राळ विक्राळ रूप धारण केलं। धरणालगतचा बंधारा जवळपास पाण्याखाली आहे। मात्र अशा परिस्थितीतही काही महाभाग जीव धोक्यात घालून सेल्फीसाठी बंधाऱ्याकडे धाव घेत आहेत। एबीपी माझाने या प्रकरणाची बातमी दाखवली आणि त्यानंतर पोलिसांनी बंधाऱ्यावर सेल्फी काढणाऱ्यांवर कारवाई करत तिथली वाहतूक बंद केली आहे। मौज मस्तीच्या नादामध्ये ते स्वतःला विसरून जातात। तुम्ही काय सांगाल? तुम्ही इथलेच आहात का? काय हो, मी इथंच राहतो। जलद महाराष्ट्राच्या नकाशावर नांदूर बनमेश्वर अभयारण्य झळकत आहे, पण इथं शासनाचा एकही कर्मचारी उपलब्ध नाहीये। इथं मागील वर्षी या उतरत्या पाण्यामध्ये एकाने स्टंट केला होता, तरी मुख्यमंत्र्याच्या आदेशानुसार इथे एक मागील वर्षी कर्मचारी नेमला, पण यंदा कोणत्याही परिस्थिती या ठिकाणी कर्मचारी नेमला नसून इथं प्रचंड पर्यटकांची गर्दी झाली, पण त्यांना पाण्यापासून रोखण्यासाठी शासनाचा एकही कर्मचारी जलसंपदा विभागाचा उपस्थित नाहीये।